नमस्कार. शंकर प्रीतीच्या या भागात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपले प्रेम, आपला प्रतिसाद, आपले लाईक्स आणि आपले कॉमेंट्स आणि नवीन सबस्क्रायबर आणि आपल्या प्रेमपूर्ण प्रतिक्रियांबद्दल सर्वात प्रथम मी तुमचे आभार व्यक्त करतो. शंकर महाराजांचं आणि माझं नातं आता वेगळ्या वळणावर आलं होतं. आता शब्द कमी आणि मौन प्रगाढ होत गेलं. विचार क्षुल्लक आणि भाव महत्त्वपूर्ण झाले. माझा प्रवास हा संदेहातून सुरू झाला होता. त्यामुळेच माझा प्रवास वेगळा होता. अध्यात्माची सुरुवात ही नेहमी श्रद्धा, विश्वास, भरोसा याने सुरुवात होत असते. पण मी प्रामाणिकपणे माझा संदेह महाराजांपुढे व्यक्त करत होतो. पण माझा संदेह हाच माझं जीवन बदलून गेला. माझ्या संदेहानेच मला श्रद्धेचा मार्ग दाखवला. किंवा असं म्हणता येईल की महाराजांनी संदेहाच्या शिडीवरून मला श्रद्धेच्या शिखरावर पोहोचवलं. संदेहाच्या नावेत बसून मी श्रद्धेच्या किनाऱ्यावर पोहोचलो होतो. मी तुम्हाला देखील सांगू इच्छितो की जर आपला संदेह प्रामाणिक असेल तर नक्कीच मार्ग सापडतो. संदेहाच्या अग्निकुंडात होरपळल्यावरच सत्याचं बीज गवसतं. विश्वासाचा हात पकडून आपल्याला सत्य च्या नावाने अन्य काही असत्य गोष्ट स्वीकारण्यापेक्षा संदेहाच्या अग्नीत जळून सत्याचा साक्षात्कार कधीही चांगलाच आहे. मला लोक त्यावेळेला नास्तिक म्हणायचे, अधार्मिक म्हणायचे. मला त्याचा राग येत नव्हता. महाराज एकदा म्हणाले, भविष्य संदेहाचंच आहे आणि म्हणूनच विज्ञानाचा प्रभाव इतका वाढत चालला आहे आणि धर्माचा प्रभाव कमी होत चालला आहे. कारण विज्ञान संदेहाचा हात हातात घेऊन प्रवास करतोय आणि धर्म विश्वासाशिवाय द्वार उघडतच नाहीये. संदेह शत्रू नाही आहे, तो आपला मित्रच आहे. कदाचित आपली श्रद्धा योग्य जागी होण्यासाठी किंवा होण्याकरिता तो आपल्याला सतत जागरूक ठेवतो. जसा एक वैज्ञानिक संदेहाच्या वाटेवरून सत्याच्या प्रयोगापर्यंत पोहोचतो, त्याचप्रमाणे आता भविष्यातील धर्माला संदेहाला जवळ करूनच वाटचाल करावी लागेल. येणारे साधक वास्तविक सत्याच्या दिशेने त्यावेळेलाच गती करू शकतील. शंकर महाराजांच्या जवळ कशाचाच विरोध नव्हता. मी संदेह करतो म्हणून त्यांनी मला नाकारलं नव्हतं. शंकर महाराजांनी जेव्हा मला मैत्रेय या नावाने ध्यान शिबिर घेण्यासाठी आग्रह धरला, त्यावेळी देखील त्यांनी मला एक उदाहरण दिलं होतं. एक बीज अंकुरित होऊन एक रोपटं बनतं, ते वाढून एका वृक्षात रूपांतरित होतं. त्याला फूल लागतात, फळ लागतात, त्या वृक्षाची एक सावली निर्मित होते आणि पुन्हा त्या फळातील बीजातून एक नवीन वृक्षाचं बीज निर्मित होत असतं. बीजाला काहीच करायची गरज नसते. ते म्हणाले, तसंच तुलाही काही करायची गरज नाहीये. तुझ्या आतील जे आत्मबीज आहे त्यातूनच जे होईल, जे येईल, जे निर्मित होईल ते होऊ दे. बाहेरून काही ओढून खेचून आणायची गरज नाही. जे आत आहे ते प्रकट होऊ दे, ते प्रकट होईल. त्यासाठी कसलेच श्रम करावे लागणार नाहीत. महाराज म्हणायचे, कोणालाच आदर्श बनून वाटचाल करू नको, कोणाचं अनुसरण करू नको. तुझा मार्ग तू शोध. तू स्वतः तुझा मार्ग निर्मित कर आणि एक नवीन दिशा, एक नवीन दृष्टिकोन माझ्यात निर्मित केला महाराजांनी. धर्म आणि विज्ञान
एकाच भूमीवर आणण्याचं बीज मला तिथूनच मिळालं आणि माझ्या जीवनाचा एक बौद्धिक आणि काव्यात्मक प्रवास एकत्रितपणे सुरू झाला. आणि पहिलं काव्य महाराजांच्या प्रती माझ्या अंतरंगात जन्मलं. शंकर प्रीतीतील ते पहिलं काव्य सुमन. शंकर तेरे प्यार ने हमको हर हाल में हंस के जीना सिखाया. शंकर तेरे प्यार ने हमको हर हाल में हंस के जीना सिखाया. बंजर पड़ी इस जमी पर भी तूने जीवन का गुल खिलाया. तुझे प्रणाम. हम गहरी नींद में सो रहे थे, सपनों में उलझे हुए थे. हम गहरी नींद में सो रहे थे, सपनों में उलझे हुए से. हमें क्या पता खुली नींद भी तो खुद से ही बिछड़े हुए थे. इस बेहोशी से भरे प्राण में होश का तूने दीपक जलाया. बंजर पड़ी इस जमी पर भी तूने जीवन का गुल खिलाया. तुझे प्रणाम. निराशा की नैया में ही बैठकर हम ढूंढ रहे थे किनारा. निराशा की नैया में ही बैठकर हम ढूंढ रहे थे किनारा. मंजिल से खुद से हो गए थे दूर और कोई नहीं था सहारा. लेकर तूने हाथ में हाथ अपना खुद को ही खुद से मिलाया. बंजर पड़ी इस जमी पर भी तूने जीवन का गुल खिलाया. तुझे प्रणाम. हम प्यार अपना न दे पाए किसको पानी की चाहत में सारे. हम प्यार अपना न दे पाए किसको पानी की चाहत में सारे. हृदय प्रेम से यूं भरने लगा जब समझ पाए तेरे इशारे. छूकर इस दिल को बदला है जीवन, तूने कैसा ये जादू चलाया. बंजर पड़ी इस जमी पर भी तूने जीवन का गुल खिलाया. तुझे प्रणाम. मैं ध्यान की जो तुमने पिलाई है, पीकर के हम झूमते हैं. तेरा प्यार हम पर बरसता है पल पल, तेरी याद को चूमते हैं. तूने लुटाकर तेरा प्यार हम पर मोहब्बत को दिल में सजाया. बंजर पड़ी इस जमी पर भी तूने जीवन का गुल खिलाया. तुझे प्रणाम. ना धर्म का हमको कोई पता था, न खुद को पहचानते थे. ना धर्म का हमको कोई पता था, न खुद को हम पहचानते थे. शब्दों के जाल में हम उलझे हुए थे, शब्दों को ही जानते थे. हम चल पड़े शब्दों के पार, तुमने मौन का गीत जब गुनगुनाया. बंजर पड़ी इस जमी पर भी तूने जीवन का गुल खिलाया. तुझे प्रणाम. तेरे साथ थे हम, तेरे पास थे हम, फिर भी न समझे इशारे. तेरे साथ थे हम, तेरे पास थे हम, फिर भी न समझे इशारे. तेरे साथ रहकर रहे दूर तुझसे, जैसे कि हो बेसहारे. है गम हमें के समझने में तुमको, जीवन ये कितना गवाया. है गम हमें के समझने में तुमको, जीवन ये कितना गवाया. बंजर पड़ी इस जमी पर भी तुमने जीवन का गुल खिलाया. तुझे प्रणाम. आपणा सर्वांनाही मी मनोभावे प्रणाम करतो. माझे प्रणाम स्वीकार करा. धन्यवाद. जय शंकर, जय शंकर, जय शंकर.